सो हॅलो गायज आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग खूपच दिवसांनी बनतो आहे. तर आज आता तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल की कुठे चाललो आहे. मी पप्पा आणि पप्पा तर टू मुंबई. तिथे आम्ही लास्ट टाईम थांबलेलो नाश्ता करायला, तिथेच थांबलो आहे. आणि आता जातो आम्ही लोणावळ्याला लगुना रिसॉर्ट, जे की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल आणि पुढे पण बघा. आणि आता थोडा नाश्ता वगैरे करतो आणि नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करतो. सो आता मी नाश्ता करायला बसलो आहे. हे बघ, अर्धे जण इकडे अर्धे जण तिकडे आहेत. अरे हाय तर करा यार, असं काय. सो आता नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निघतो आहे. बसमध्ये सध्या आणि ऊन खूप झालं आहे. मग चेहऱ्याची अख्खी वाट लागल्या का घाम आणलाय चेहरा, पण काय समजत नाही. गाईज इथे आता बस वगैरे थांबलेत आणि हा आपला रिसॉर्ट द लगुना. इथून एक नंबर दिसतोय. गाईज अशी एंट्रन्स आहे. गाईज हा रिसॉर्टचा रिसेप्शन एरिया आहे आणि इथून हे शॉर्ट गेमिंग झोन आहे इथून. आणि इथे बघा, काम सांगतो. स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल ही रूम की आहे 141 इथे ना. खालता वाटतं. ओके, हे इथे टाकायचं ना. इथे टाकायचं टाकूनच ठेव. ओके, खायला लागणार नाही ना. तर गाईज या टाईपची रूम आहे. ओ हो, काय रूम आहे यार, एक नंबर. हो ये बेड पण बघ, एकदम नरम वाला आहे रे. काढ काढायचं नसेल, लावायचं असेल. लाईट लागली. अरे लावून ठेवा त्याला, ते कनेक्शन वगैरे असं काहीतरी असेल. हां असं ठेवा. आणि हे बघ, इथे पण मिरर आहे. हा बाथरूम आहे, शिशी करायला आहे. आणि हे काय काय आहे, शॅम्पू आहे, परत कंडिशनर आहे, बॉडी वॉश आहे, सर्व फेस वॉश वगैरे.
आणि हे आय थिंक सो लाईट्स आहेत. त्याच्या स्विच इथलं प्लगचं आहे अजून. हां इथे आहेत वाटतं लाईट्स. फॅन ऑन करूया. हा फॅन ऑन केला. आणि इथे पण आयुष्यपत बाल्कनी आहे. ओ हे खोल मम्मा. हे पण इथून आहे. खोल खेच. ओ गाईस व्ह्यू बघा. हाय गाईज हा व्ह्यू बघा. तर हा असा दरवाजा आहे आणि इथून हा कार्ड आहे तो इन्सर्ट केल्यावरती लाईट येते. अजून हे एसीचा बटन इथेच दिला आहे म्हणजे एसीचा रिमोट आहे खरे. ते स्विच आहेत लाईटचे. हा बाथरूम आहे आणि हा कबाड भेटतो. ह्याच्यामध्ये लॉकर आहे आणि अजून काही नाही काही वस्तू वगैरे ठेवायसाठी आपल्याला जागा भेटतात. ठीक आहे. अजून इथे आपले कपडे वगैरे ठेवू शकतो. एक उशी पण दिली आहे. वरती पण काहीतरी आहे. इथे पप्पा झोपलेत आणि मस्त अशी एस्थेटिक वाली रूम आहे. इथे TV आहे. हा मिरर आहे मस्तपैकी. इथे पण बसायला वगैरे जागा आहे. सोफा आहे. इथे पण आपल्याला जागा भेटते काही ना काही ठेवायला. परत इथे पण खूप असे लाईट वगैरे आहेत. हे बघा. आणि इथे बघा बाहेर. हा बाहेरचा व्ह्यू आहे. तर ह्या टाईपची आपल्याला मस्तपैकी रूम बघायला भेटते लगुना रिसॉर्टमध्ये. ओके. आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही जातो आहे डिनर करायसाठी. डिनरचं काहीतरी खालती आहे काउंटर. अजून माहीत नाही बट बघू आता. आणि हा बेड एक नंबर आहे. 4 उशा आहेत इथे. हे बघा टेलिफोन वगैरे दिलेलं आहे. अजून लाईट वगैरे. ही हा हा. सो आता जरा फ्रेश वगैरे होतो कारण 2 तास आम्ही बसमध्ये. आता थोडासा फ्रेश वगैरे होतो आणि मग चालू करू. आणि आता जेवून काय म्हणजे बोलत होते की इथे जायचं आहे. कुठलं रे मम्मा डॅम? कुठला डॅम? बुशी. हां बुशी डॅम काहीतरी आहे. इथे जायचं आहे. स्वतः फटफट फ्रेश होतो. ओके. आणि आता जायचं आहे जेवायला. बट त्याच्या आधी थोडं बोलायचं आहे मला. ठीक आहे. थांबा 1 मिनिट. तर काही सीन कसं आहे माहिती आहे. आता तुम्ही बघितलं असेल की माझे जे पण असे व्हिडिओज वगैरे आहेत ते म्हणजे खूप वेळाने असे येत आहेत. तर त्याचं कारण आहे की मी यूट्यूब चॅनल आहे ना खूपच रॉंग टायमिंगला चालू केलं आहे. कारण आता 1 वर्ष तर मी काहीच व्हिडिओ नाही बनवले. आय थिंक सो 1 बनवले ते पण आत्ता नंतर बनवले. गुड्डू स्वतः गावाला गेलो तेव्हा. तर ते कसं 10th होती तर मग त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला भेटली नाही. आणि अजून आता इथे आम्ही आलो आहे. 4 दिवस राहणार आहे. 4 म्हणजे 4थ्या दिवशी सकाळीच जाणार आहे. तर आय थिंक सो की मी ट्राय करेल की 3 दिवस तरी म्हणजे 3 एपिसोड तरी बनवेल. हे ट्राय करेल. हा पहिला एपिसोड आहे. ठीक आहे. तर आता नंतरला 11-12 असेल तर तेव्हा पण मला नाही भेटणार व्हिडिओ. बट आता चॅनलवरती काहीतरी टाकायचं आहे म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे. तर कॉन्टेंट्स खूप
आले तर येतील असं मला म्हणणं आहे. तरी पण बघतो असं ट्राय झालं म्हणजे ट्राय करेल मी बनवायचं कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोचवायचं, पण बघू आता कसं काय ते. बाकी आता आलो आहे, रूम वगैरे एक नंबर आहे, तुम्हाला रूम टूर पण दिली. आता मम्मी पप्पा तर गेलेत, मी पण आता जातो जेवून. हाय. आणि पप्पा वगैरे इथे बसलेत, बाकी सर्वजण झालं आहे. तरी सांगतो आता तिथे मी जात नाही, कारण कसं तरी वाटतं खूप लोक आहेत म्हणून. राईस आहे, जिरा राईस आहे, अजून पनीरची भाजी आहे, हे मंचुरियन आहे चिकन, हां अजून चिकनचे पीस आहे तिथे, हां आणि राईस वगैरे आहे, ग्रेव्ही वगैरे. आणि मम्मीने व्हेज घेतलं आहे आणि मी नॉनव्हेज घेतलं आहे. मम्मी आणि मी दोघंच बसलो आहे, पप्पा त्यांच्या फ्रेंड्ससोबत बसलेत. आणि इथे होते काका, बट ते आता त्यांचं झालं म्हणजे आम्ही लेट आलो. मला जरासं शूट करायचं होतं तर मग मी लेट आलो. आता आम्ही दोघंच राहिलो आहे. आता फटफट खाऊया आणि नंतर मग बघूया काय कसं काय आहे ते, कारण अजून पण आम्हाला नीट माहिती नाही की काय आहे ते. मग नंतर मग आपण बघूया काय ते. ठीक आहे, मी फटफट खातो मग आणि नंतर मग बोलूया. जेवण झाल्यावरती. आणि गाईज ॲक्च्युअलमध्ये जेवणामध्ये एवढ्या व्हरायटी आहेत ना की खाऊन पोट भरेल, पण आपण बोलतो तेवढं नाही खाऊ शकत आपण, बघूनच मन मिटतो ॲक्च्युअलमध्ये. आणि हे बघ आईस्क्रीम, गुलाबजाम, ब्रेड बटर, हे बघ हे काय ब्रेड बटरच आहे ना, काहीतरी असंच काहीतरी होतं. तर बघूया टेस्ट करून. बाकी जेवढं पण जेवण आहे मस्त आहे, एक नंबर आहे, मला तर आवडला, एक नंबर आहे. आलं आहे आणि आता आलेलो बाहेर आणि बघितलं तर इथे पाऊस पडतो. हे बघ गारवा आहे आपल्यापेक्षा तरी, आणि मुंबईपेक्षा तरी तर गारवा आहे, कारण पाऊस आहे. तसं मगाशी पण गारवाच होता आलो तेव्हा, रूमच्या बाहेर पण गारवाच होता. कुठे इथे पण आतमध्ये पण म्हटलं रूममध्येच तर बाहेर पण गारवा वाटतो आहे. ॲक्च्युअलमध्ये वाटतो आहे रिसॉर्टमध्ये आलो आहे. डॅम तिकडे थोडासा असा झरा आहे आणि इथे काही लोक वगैरे उतरलेत आणि बाकी हा पूल आहे. असं बस काय एवढाच आहे, बाकी काय नाही. पाणी पण काय एवढं भरलेलं नाही बा, असं ह्या टाईपचा डॅम आहे, बाकी काय नाही गाईस. तर असं काय वाटत नाही, डॅम बी आपल्या गावचा तळ्यासारखाच वाटतोय, बाकी काय वेगळं असं वाटत नाही. जर पाणी वगैरे भरलेलं असेल म्हणजे पावसामध्ये वगैरे किंवा थोड्या दिवसांनी आम्ही आलो असतो तर मग मजा असती, कारण तिथे असे पायऱ्या वगैरे तिथून असं पाणी वगैरे राहतो, मग तिथे भिजायला मजा आली असती. आता काय गावच्या तळ्यासारखंच आहे. तर जसं आलो तसंच परत चाललो आहे, एवढं चढून आलो आहे, परत उतरून मग बसमध्ये बसून परत हॉटेलमध्ये चाललो आहे, बाकी काय नाही. आलो आणि तसेच चाललो आहे. तर जाऊ हॉटेलमध्ये आणि मग भेटतो. काय मंचुरियन
आता आम्ही आलो आहे वॉकिंगसाठी. तिथे पार्टी वगैरे झाल्यानंतर जेवलो वगैरे. असं शूट नाही केलं आम्ही, कारण जरा एन्जॉय करत होतो आणि शूट करायला म्हणजे चान्सच नाही भेटला. एक प्रकारे बिझी झालो तर शूट करतोय. बाकी काय नाही, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. आता थोडा वॉकिंग करायला आणि मग घरी जाईल आणि मग बघू काय ते. बघा पुढे. ओके, सो आता वरती वगैरे आलो आहे आणि आता काय किती वाजले, 11:30 झाले आता. आणि आता काय नाही, बस झोपेल आणि एडिटिंग करेल थोडा वेळ. फर्स्ट व्लॉग आता येईल उद्या वगैरे, किंवा उद्याच येईल, उद्या टाकून टाकेल हा व्लॉग. तुम्ही बघा वगैरे. आणि काय पहिलाच दिवस आहे, अजून 3 पार्ट येतील. तरी पण 3 म्हणजे हा पकडून मग अजून 2 व्हिडिओ येतील, ते पण बघा. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. भेटूया लवकरच नवीनच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.